गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्व भाविक सज्जनांचं मनापासून स्वागत आहे। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। बघा, आज शुभ शनिवार आणि शनिवार म्हणजे मारुतीरायांची आठवण झाल्याशिवाय आपल्याला राहत नाही। जेव्हा शनिवार येतो तेव्हा हनुमंतरायांचं दर्शन बघा आपण मंदिरामध्ये घ्यायला जातो। किती प्रसन्न वातावरण होतं बघा। या ब्रह्मांडामध्ये रामायणामध्ये बघा श्रीरामांचा भक्त हनुमंतराय सर्वात श्रेष्ठ भक्ती मानली जाते। कारण या भक्तीचं एवढं औचित्य साधून पूर्ण रामायणामध्ये नव्हे तर पूर्ण ब्रह्मांडामध्ये या भक्तीची शक्ती आणि ताकद एवढी मोठी आहे, हे सामर्थ्य एवढं मोठं आहे की हे सामर्थ्य बघा ज्याने हनुमंतरायांची भक्ती केली ना त्याला प्रचिती आल्याशिवाय कधीच राहिली नाही। या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये बजरंग बलीचं हनुमंतरायांचं भजन झालं नाही तर ही शुभ्र सकाळ चांगली जाणार नाही। म्हणून आपण आता हनुमंतरायांचं भजन करूया। अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान। एक मुखानं बोला बोल जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोल जय जय हनुमान। दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया, बालपणी गेलास तू सूर्याला धराय रे देवा, बालपणी गेलास तू सूर्याला धराया। हादरली ही धरणी थर थर आसमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान। अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान। एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान। बघा, हनुमंतरायांचं जेव्हा भजन आपण ऐकतो ना तेव्हा मनामध्ये एकदम प्रसन्न वातावरण होतं। आणि या प्रसन्न वातावरणामध्ये श्रीराम प्रभूंची आठवण आल्याशिवाय राहत नाही। जिथे जिथे हनुमंताचं नाव घेतलं जातं, जिथे जिथे प्रभू रामचंद्रांचं नाव घेतलं जातं तिथं हनुमंतरायांची आठवण आल्याशिवाय कधीही राहत नाही। या ब्रह्मांडामध्ये भक्ती कशी असावी, आपल्या गुरुवर श्रद्धा कशी असावी हे खरंच हनुमंतरायांनी पूर्ण ब्रह्मांडाला माहीत करून दिलं। कारण या पूर्ण ब्रह्मांडामध्ये जर सर्वात श्रेष्ठ जर कोणाची भक्ती असेल ना तर ती हनुमंतरायांची आहे। असं म्हटलं जातंय की जेव्हा रामायणाचा शेवट झाला, रामायण संपलं, तेव्हा श्रीरामांना आपला अवतार संपवण्याची बघा आपला अवतार पूर्ण झाला हे खरंच त्यांना कळतच नव्हतं। म्हणजे ते विसरून गेले की माझा अवतार आता संपलेला आहे। पण बघा आणि बघा असं म्हटलं जातंय की श्रीरामांनी त्यांचा अवतार पूर्ण केला,
पण बजरंग बली मारुती राया अजूनही त्यांचा अवतार चालू आहे. अजूनही या कलियुगामध्ये जागृत देवस्थान म्हणून हनुमंतरायांची ख्याती आहे. तुम्ही श्रद्धेने प्रेमाने हनुमंतरायांची जर भक्ती केली ना तर नक्कीच हनुमंतरायांची तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. बघा, वेगवेगळ्या कथा आणि वेगवेगळे पौराणिक अशा कथा सांगितलेल्या जातात. बघा, जेव्हा रामायणामध्ये हनुमंतराय आणि प्रभू श्री रामचंद्र बघा यांच्या मृत्यूची पण कथा सांगितलेली जाते. श्री विष्णूंच्या आणि या राम अवताराच्या समाप्तीबद्दल बघा कधीकधी वेगवेगळ्या आपल्याला कथा ऐकायला भेटतात. पण प्रभू रामचंद्रांनी बघा अयोध्येवर अनेक वर्ष रामराज्य केलं. प्रभूंना आपले अवतार कार्य संपवण्याची आठवणच राहिली नाही. म्हणजेच काय बघा, समर्थ पुढे सांगतात, सर्व देव चिंतातूर झाले. भगवान विष्णूंना वैकुंठात परत आणणं आवश्यक होतं. सर्व देव यमराजाकडे बघा गेले, यमदेवाकडे गेले, त्याच्यावर ही कामगिरी सोपवली. परंतु यमाने हे कार्य करण्यास स्पष्ट नकार दिला. बघा, ब्रह्मांडाचा नायक बघा यम त्याला घ्यायला जाईल का? बघा, यमाला सुद्धा भीती वाटायला लागली. यम सुद्धा कापायला लागला की मी देवाला या ब्रह्मांडाच्या नायकाला घ्यायला कसा जाऊ? बघा, हा विचार बघा तुम्ही विचार करू शकता. जो ब्रह्मांड पूर्ण चालवतो, यमपुरी सुद्धा तो चालवतो, त्याला घेण्यासाठी यम कसा जाईल? बघा, मग जोपर्यंत यमाने सांगितलं की जोपर्यंत हनुमान अयोध्येत आहेत ना तोपर्यंत मी त्या नगरीत पाऊल सुद्धा टाकू शकत नाही असं सांगितलं. बघा, हनुमंतरायांची एवढी शक्ती अफाट आहे ना. बघा, असं म्हटलं जातंय आणि ते खरं आहे. हनुमंतरायांना बघा भूत प्रेत या गोष्टी बघा कापतात. खरं तर हनुमंतरायांचं नाव जरी तोंडामध्ये घेतलं ना, मुखामध्ये घेतलं ना, हनुमंतरायांच्या नावात सुद्धा एवढी पावर आहे, एवढी सामर्थ्य आहे की भूत काहीच राहत नाही. म्हणजे या वाईट शक्ती आहेत त्या संपुष्टात निघून जातात. बघा, शेवटी सर्व देवांनी ही जबाबदारी काळावर सोपवली. बघा, यमाने नकार दिला की तू देवाला सांगायला जा की तुमचा आता अवतार संपलेला आहे. पण यमसुद्धा कापायला लागला. मग सर्व देवांनी विचार केला आणि ही जबाबदारी पूर्ण देवांनी काळावर सोपवून दिली. बघा, काळाने ती मागणी मान्य केली. पण त्यालाही हनुमंताची भीती होतीच, म्हणून त्याने साधूचा वेश घेतला. बरोबर दुर्वास मुनींना घेतलं आणि दोघंही अयोध्येत आले. बघा, पुढे काय झालं. काळ राजवाड्यामध्ये आला आणि त्याने रामरायाला भेटण्याची इच्छा प्रगट केली. बघा, रामरायांची भेट झाली. प्रभूंनी त्याला ओळखलं. काळाने एकांतात बोलण्याची विनंती केली. रामचंद्रांनी महालाच्या एका खोलीत त्याला नेलं. लक्ष्मणाला दारात पहारा देण्यासाठी उभं केलं आणि कोणालाही आत न सोडण्याची आज्ञा केली. आज्ञा मोडणाऱ्याला मृत्यूदंड दिला जाईल असं बघा बजावलं. लक्ष्मण पहारा देत उभे राहिले. एकांतात काळाने भगवंतांना आपले अवतार कार्य संपवण्याची विनंती केली. बघा, प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाला मृत्यू अटळ आहे या सत्याची आठवण बघा त्या काळाने रामचंद्रांना करून दिली. प्रभूंनी आपली विवशता बोलून दाखवली. लक्ष्मण आणि हनुमंत यांच्या भक्तीने मी बांधला गेलो आहे. ते मला अवतार संपवून देणार नाहीत असं बघा यमाने त्या काळाला सांगितलं. म्हणजे लक्ष्मण आणि हनुमंताची बघा, लक्ष्मण हा श्रीरामांचा भाऊ आणि हनुमंत श्रीरामांचा भक्त. एवढं अतूट नातं निर्माण झालं होतं ना.
की हनुमंत श्रीरामांना सोडायला तयार नव्हते. जर श्रीरामांनी हनुमंतांपुढे हे बोलून दाखवलं असतं की हनुमंता मला ह्या अवतार सोडून द्या, मला हा अवतार सोडावा लागेल, माझा अवतार संपलेला आहे, तर हनुमंतांनी श्रीरामांना जाऊन दिलं नसतं. बघा पुढे काय झालं. लक्ष्मणांना बाजूला करण्याची योजना मी केली आहे बघा. आणि असं काळाने सांगितलं, ती जबाबदारी दुर्वासांना दिल्याचं सांगितलं. बघा काळाने श्रीरामांना सांगितलं की लक्ष्मणांना बाजूला कसं करायचं ते मी योजना पूर्ण आखलेली आहे, तुम्ही फक्त हनुमंताचं बघा, हनुमंतांना बाजूला करा अशी विनंती केली. प्रभूंनी बघा, प्रभूंनी त्यास होकार दिला. प्रभूंना सुद्धा खूप दुःख होत होतं, कारण हनुमंतासारखा भक्त मला कधीच मिळणार नाही, कारण त्या भक्तीमुळं मी सुद्धा श्रेष्ठ झालो. बघा श्रीराम त्या काळाला म्हणत आहेत. बघा पुढे तोपर्यंत दुर्वास मुनी तेथे आले आणि त्यांनी रामास भेटायचं आहे असं सांगितलं. बघा ज्या दरवाजामध्ये लक्ष्मण पहारा करत होते तेव्हा तिथे दुर्वास मुनी आले आणि त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं मला रामाला भेटायचं आहे. बघा लक्ष्मणाने स्पष्ट नकार दिला, प्रभूंची आज्ञा सांगितली, पण दुर्वास ऐकेना. बघा ती शेवट देवाची लीला होती. ते अत्यंत क्रोधिष्ट झाले आणि आपली भेट नाकारणाऱ्याला श्रीरामास आता मी शापच देतो असे म्हणू लागले. लक्ष्मणापुढे धर्मसंकट उभं राहिलं. मुनींना आत जाऊ द्यावं तर बंधू आज्ञेचं उल्लंघन होईल व मृत्यूदंडाला सामोरे जावं लागेल, आणि नाही जाऊ दिलं तर पितृतुल्य बंधूंना मुनी शाप देतील. बघा दोन्हीकडून लक्ष्मणाची विचलित परिस्थिती निर्माण झाली. काय करावं हे लक्ष्मणाला समजत नाही. बघा पुढे शेवटी लक्ष्मणाने मृत्यूला सामोरे जाण्याचं ठरवलं. बघा रामरायांना विचारून येतो असं म्हणून लक्ष्मणाने खोलीत प्रवेश केला. इकडे दुर्वास गुप्त झाले. लक्ष्मणाला पाहताच रामचंद्रांनी त्याला आपल्या आज्ञेची आठवण करून दिली, परंतु दुर्वास आल्यामुळं आज्ञा मोडावी लागली असं लक्ष्मणानं सांगितलं. प्रभूंनी त्याला मृत्यूदंड घेण्याचं सांगितलं. अयोध्येच्या बाहेर तू निघून जा, हाच तुला मृत्यूदंड असं सांगितलं. बघा जिथे आपण म्हणत असतो आपल्या जीवनामध्ये आपण कितीतरी चुका करतो, आपल्या वैखरीतून आणि आपल्या जीवनामध्ये कितीतरी चुका होतात, पण श्रीरामांचा बघा भाऊ असून सुद्धा जर चूक झाली तर तो माझा कोणीतरी नातेवाईक आहे म्हणून मी माफ करणार अशी गोष्ट त्यावेळी नव्हती. बघा तीच बघा हाच तो मृत्यूदंड असं सांगितलं. आणि समोर प्रत्यक्ष काळाला बसलेला पाहून लक्ष्मणाला काय समजायचं ते समजलं. बघा लक्ष्मण पण काही साधा होता का? बघा शेवट श्रीरामांचा भाऊच होता ना, तर ते सामर्थ्यसुद्धा लक्ष्मणाकडे होतंच. व लक्ष्मण आपोआप समजून गेला की हे काहीतरी विचित्र आहे, हे माझ्या रामाच्याच मताने चालू आहे, हे माझ्या भावाच्याच मताने चालू आहे, प्रभूंच्याच मताने चालू आहे असं समजून गेला. बघा राजमहालाच्या बाहेर पडून लक्ष्मण शरयू तीरावर गेला. शरयू नदीत आपला देह त्यागून आपल्या मूळ स्वरूपात म्हणजे पुन्हा शेषनाग होऊन प्रभूंच्या येण्याची वाट पाहत बसला. म्हणजेच काय, लक्ष्मण म्हणजे शेषनागाचा अवतार आहे. आणि शेषनागाचा अवतार बघा श्रीकृष्ण स्वारींचा. बघा परत आपण महाभारतामध्ये जाऊया आणि महाभारतामध्ये बघा श्रीकृष्ण स्वारींनी शेषनागावर बघा पूर्ण बालपण त्यांचं घालवलं. तोच हा शेषनाग म्हणजे कोण?
लक्ष्मण बघा आणि शरयू नदीच्या तीरावर जाऊन लक्ष्मणाला वाटू लागलं की प्रभू आता मला भेटायला येतील आणि प्रभूंची वाट पाहत बसू लागले. बघा इकडे प्रभू रामचंद्राचा काळाने निरोप घेतला आणि प्रभू खोलीच्या बाहेर आले. त्यांनी आपल्या हातातली अंगठी काढली. बघा परमेश्वराची लीला कशी असते. सुंदर समर्थांनी सुंदर हे उदाहरण दिलेलं आहे. बघा श्रीरामांनी आपल्या हातातली अंगठी काढली आणि महालाच्या 2 दगडी फरशांमध्ये एक छोटीशी फट होती. बघा एक महाल होता आणि त्या महालाच्या 2 दगडी फरशांमध्ये एक छोटीशी फट होती. त्या फटीत ती अंगठी टाकली आणि हनुमंताला बोलावून आणण्याची आज्ञा केली. हनुमंत तिथे आले कारण श्रीरामांची आज्ञा म्हणजे शेवटची आज्ञा असं हनुमंताचं बघा भक्ती होती. हनुमंत तिथे आले आणि प्रभूंनी त्यास अंगठी त्या फटीमध्ये अडकलेली आहे असं सांगितलं. आणि हनुमंतांनी बघा हनुमंतराय अंगठी काढू लागले. पण फट लहान असल्यामुळे काही केल्या अंगठी काही निघेना. मग हनुमंताने सूक्ष्म रूप घेतलं व त्या फटीत गेले. बघा हनुमंतांचं एवढं मोठं रूप असलेलं सूक्ष्म रूप घेतलं, मुंगेसारखं रूप धारण केलं आणि त्या फटीतली अंगठी काढायला निघाले. पण ती फट म्हणजे एक सुरंग होता. त्या फटीतून हनुमंत थेट पाताळात गेले. बघा जेव्हा ईश्वर लीला होते ना, परमेश्वराची लीला असते ना, तेव्हा काही चालत नाही, तिथे कुणाचंही चालत नाही. आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चालेना असं म्हटलं जातं ना. बघा इथे बघा थेट पाताळामध्ये हनुमंत गेले. इकडे लक्ष्मणाचा वियोग आपणास सहन होत नाही, म्हणून आपणही आता शरयू नदीमध्ये जातो असं सर्वांना सांगितलं. बघा श्रीराम प्रभू शेवटी बघा जरी या ब्रह्मांडाचे नायक असले ना, तरीही सुद्धा आपल्या भावाला आपण बघा शाप देऊन त्या नदीमध्ये जाण्यास सांगितलं. हे दुःख श्रीरामांना सुद्धा बघा चैन पडू देत नव्हतं. बघा श्रीराम तिथून निघाले तेव्हा पूर्ण बघा लोक प्रजाजन रडू लागले, शोक करू लागले, रस्ता अडवू लागले. प्रभू आम्हाला सोडून जाऊ नका. कारण बघा प्रभू मात्र कोणाचे ऐकेना. कारण या ब्रह्मांडाचा नायक तुम्ही विचार करू शकता, जेव्हा आपली आई आपल्याला सोडून जाते ना, कधी कुणाची आई कुणाला सोडून जाते का? पण ही बघा हे परमात्मा माऊली श्रीराम माऊली आणि श्रीराम जेव्हा आपली आईच आहे ना. बघा जेव्हा श्रीराम प्रभू त्या पूर्ण बाळकांना सोडून जाऊ लागले, मुलांना सोडून जाऊ लागले, तेव्हा मात्र पूर्ण जग शोकाकुळ झालं. पण प्रभू मात्र कोणाच्या ऐकेना. शेष त्यांची वाट पाहत होता. शेष म्हणजे कोण? लक्ष्मण. लक्ष्मण त्यांची वाट पाहत होता. प्रभू शरयू तीरावर आले, शरयू नदीच्या तीरावर आले. सर्व प्रजाही बरोबर आली. ज्या मार्गाने लक्ष्मणजी गेले त्याच मार्गाने प्रभूंनी प्रवेश केला व पाण्यात नाहीसे झाले. बघा परमेश्वराची लीला आहे ना. बघा त्या पाण्यामध्ये नदीमध्ये गेले आणि नाहीसे झाले. प्रजा सर्व रडू लागली. बघा पुढे काय झालं. इकडे हनुमंत पाताळामध्ये पोचले. वासुकीने त्यांचे स्वागत केले. बघा व येण्याचे कारण विचारलं. प्रभूंची माझ्या श्रीराम प्रभूंची अंगठी शोधण्यासाठी इथे आलो आहे असं हनुमंतांनी सांगितलं. बघा आणि वासुकीने त्यांना अंगठ्यांचा ढीग दाखवला. यातून प्रभूंची अंगठी शोधून घेऊन जा असं त्यांनी सांगितलं. परंतु बघा शेवट प्रभूची लीला अशी असते ना की तिथे भ्रम निर्माण करते. आणि जिथे भ्रम निर्माण होतो ना की हे खरं की हे खोटं असा भ्रम निर्माण होतो, तेव्हा समजून जायचं की ही परमेश्वराची लीला चालू आहे.
बघा त्या प्रभूंनी जेवढ्या अंगठ्या काढल्या होत्या त्या अंगठ्या सर्व सेम होत्या, सगळ्या अंगठ्या सारख्या होत्या, सर्व रामरायांच्याच होत्या. त्यामुळे मारुती पुढे संभ्रम निर्माण झाला. तेव्हा खरी गोष्ट वासुकींनी त्यांना सांगितली. आपले प्रभू आपल्याला सोडून जात आहेत हे ऐकून मारुती राया मनोवेगाने शरयू तीरावर आले. बघा मारुती रायांना हे दुःख सहन झाले नाही. मारुती रायांची बघा प्रचंड त्यांच्या मनावर परिणाम झाला आणि बघा त्यांना तिथे राहावे असं झालं की प्रभू असं कसं करू शकतात. बघा एक क्षण आणि क्षण प्रभूशिवाय माझा कणसुद्धा हलत नव्हता, जीवसुद्धा प्राणसुद्धा हलत नव्हता, मी पाणीसुद्धा पित नव्हतो आणि ते प्रभू मला सोडून जाणार आहेत. हनुमंतराय आश्चर्यचकित झाले. त्यांना स्वतःवरचा विश्वास बघा डगमगला. कारण बघा पूर्ण आयुष्य प्रभूंसाठी घालवलं आणि प्रभू अचानक मला न सांगता सोडून जाणार आहेत. बघा मारुती रायांना सुद्धा अनावर असा शोक झाला. त्यांनी प्रभूंना दर्शन देण्याची विनंती केली की प्रभू मला दर्शन द्या, नाहीतर माझंसुद्धा प्राणत्याग करेल. बघा तेव्हा शरयू नदीतून शेषावर बघा बसलेले भगवान महाविष्णू प्रगट झाले. सर्वांना आनंद झाला. सर्वांनी भगवंताचं दर्शन घेतलं. आपलं कार्य संपल्यामुळे आपण वैकुंठी जात आहोत, कुणीही शोक करू नका असं सांगितलं. आपलं दोन्हीही पुत्र व बंधूंचे पुत्र यांच्याकडे राजव्यवस्था लावून दिली आहे. त्यांच्या आज्ञेत सुखाने राहा असा आशीर्वाद श्रीरामांनी सर्व जनतेला दिला. हनुमंताबरोबर बघा येण्याचा हट्ट करू लागले. हनुमंत बघा एवढं सामर्थ्य त्या भक्तीमध्ये होतं. हनुमंतराय बघा प्रभूंपाशी हट्ट केला की प्रभू मी तुमच्यासोबत मी सुद्धा येतो. बघा मग प्रभूंनी त्यांना त्यांच्या चिरंजीवित्वाची आठवण करून दिली आणि अयोध्येच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर दिली. बघा श्रीरामांनी त्यांना सांगितलं की हनुमंतराया तुम्ही चिरंजीवी आहात, तुम्हाला इथे राहायचं आहे. मग बघा सर्वांचा निरोप घेऊन प्रभूंनी वैकुंठाला गमन केलं. या सर्व कथेचं तात्पर्य काय? बघा ही कथा तर नाहीच आहे, हे तर दृश्य सत्य आहे. आणि जिथे सत्य असतं ना तिथे श्रीराम समर्थ असतात, हनुमंत स्वारी असतात, हनुमंतराय असतात. बघा असं म्हटलं जातंय की श्रीरामांचा अवतार संपला आणि त्या नदीमधून श्रीराम प्रभू बघा अचानक गायब झाले. पूर्ण लोक बघू लागली, पूर्ण जनता बघू लागली की श्रीराम गेले कुठे. बघा हनुमंतरायांनी सर्वांना पूर्ण सांगितलं आणि नंतर हनुमंतराय असं म्हटलं जातंय की या कलियुगामध्ये बघा श्रीराम प्रभूंचा अवतार जरी संपला असला ना तरी हनुमंतरायांचा अवतार अजूनही संपलेला नाहीये. म्हणून जागृत देवस्थान म्हणून हनुमंतरायांची ख्याती आहे. ज्यांनी बघा हनुमंतरायांची उपासना केली ना, हनुमंतरायांची उपासना म्हणजे श्रीरामांची उपासना. जिथे श्रीरामांची उपासना होते ना तिथे हनुमंतरायांची उपासना आपोआप होत जाते. तुम्ही कुणाचीही उपासना करा, जिथे राम आहे तिथे हनुमंतराय आहे. या पृथ्वीचा नियमच आहे, जिथे राम असेल ना तिथे हनुमंतरायांचं नाव घेतलं जाईल. म्हणून एवढं जागृत देवस्थान आहे ना. जर तुम्हाला प्रचितीच हवी असेल ना तर हनुमंत बघा हनुमंतरायांचं नाव घ्यायला सुरुवात करा. तुमच्या वैखरीतून बघा हनुमान चालिसा असते, हनुमंत चालिसा रोज बघा, रोज एकदा तरी वाचन करा, रोज एकदा तरी तुमच्या वैखरीतून ती वाचन करा.
बघा, जोपर्यंत तुमचं दुःख कमी होत नाही तोपर्यंत हनुमान चालीसा वाचन करा. बघा, तुमच्या दुःखाचं मूळ कारण बघा नाहीसं झाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा तुम्हाला प्रचिती येईल ना, तेव्हा हनुमंतरायांची ही शक्ती आणि सामर्थ्य कळणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.